काळे साहेब मला जरा उदाहरणासकट स्पष्ट करा. म्हणजे फिजिक्समध्ये हीट नावाचा एक चॅप्टर आहे, बरोबर आहे? मला फक्त तेवढंच माहिती आहे की फिजिक्समध्ये हीट नावाचा चॅप्टर आहे. पुढे काय मला माहित नाही, आपण त्याच्यात जायला पण नको. पण हीट हे टेक्स्टबुक मध्ये कसं शिकवलं जातं आणि तुमच्या या पुस्तकात कसं वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं हे जरा आम्हाला सांगा ना. तर याच्यामध्ये हीट आणि टेम्परेचर ह्या दोन गोष्टी आलेल्या आहेत. आपण काय करतो नेहमी बोलताना की टेम्परेचर आणि हीट ही एकच आहे असं मानलं जातं, पण त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की टेम्परेचर ही कन्सेप्ट वेगळी आहे, हीट ही कन्सेप्ट वेगळी आहे. बरोबर. आणि त्या दोन्ही मधलं डिफरन्सिएशन आपण त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही वाचल्यावर त्यासाठी वेगवेगळे चित्र काढले. तर टेम्परेचर हे हीट मोजण्याचं युनिट आहे, मेजरमेंटचं युनिट आहे. हे ज्यावेळी आपल्याला लक्षात येईल त्यावेळी हीट ही कन्सेप्ट लक्षात येईल. आणि ही हीट केमिकल रिॲक्शन मधून किंवा फिजिकल रिॲक्शन मधून जनरेट होत असते आणि जी आपल्याला इम्पेरिकली जाणवते. म्हणजे आपले जे सेन्स ऑर्गन आहेत त्याच्या माध्यमातून ती जाणवते. बरोबर. आणि ती ट्रान्सफर होण्यासाठी मीडियम्स लागतात. बरोबर आहे. जसं की आपण म्हणतो कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. तर कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन साठी त्यात अतिशय सुंदर इलिस्ट्रेशन केलेले आहेत. की कंडक्शन कशाला म्हणायचं, म्हणजे वहन, उत्सर्जन, ज्याला रेडिएशनला उत्सर्जन म्हणतात मराठीमध्ये, ते कशा पद्धतीने आहे त्याचं सुंदर अशी चित्र आमच्या चित्रकारांनी त्याच्यामध्ये काढलेली आहेत. त्यामुळे ते लवकर लहान मुलांना समजू शकेल. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का काळे साहेब की जे टेक्स्टबुक मध्ये दिले गेलेलं आहे पारंपरिक पद्धतीने तेच फक्त तुम्ही पिक्टोरियल फॉर्मॅट मध्ये आणलेलं आहे? पिक्टोरियल फॉर्मॅट मध्ये आणले असं म्हणता येईल, पण त्याच्याही पुढे जाऊन ते समजण्यासाठी त्याची मांडणी केलेली आहे, ती आणखी सोपी केलेली आहे. म्हणजे व्हिज्युअलायझेशनला ते चालना देतं विद्यार्थ्यांच्या. फिजिक्सच का? कारण ते सगळ्यांना जास्त अवघड वाटतं. आणि ते अवघड वाटू नये कारण विज्ञानाकडे जाण्याचा जो पाया आहे किंवा रस्ता आहे तो फिजिक्स मधून जातो. कारण सगळं आपल्याला माहिती आहे, विश्व बनलंय कशापासून? अणुपासून, ऍटम्स. आणि ऍटमचा अभ्यास फिजिक्स मध्ये होतो. पण कित्येक लोकांना अजूनही ऍटम कळत नाही. म्हणजे आपल्या तुकारामांनी म्हणून ठेवलंय की अणुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. पण हा अणुरेणू काय आहे तो समजायचा असेल तर त्या शास्त्रज्ञांनी केली जी मांडणी आहे. म्हणजे आता 20व्या-21व्या शतकापर्यंत अणु अविभाजनीय होता, पण आता तर तो विभाजनीय झालेला आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यातून प्रचंड अशी ऊर्जा म्हणजे अणुबॉम्ब बनलेला आहे. फिजन आणि फ्युजन. बरोबर ना? हो. म्हणजे अणुला तोडल्यानंतर काय होऊ शकतं, काय संहार होऊ शकतो किंवा काय सृजन होऊ शकतं. बरोबर. वीज निर्मिती केली तर सृजन आहे आणि अणुबॉम्ब बनवला तर संहार आहे, नष्ट होईल सगळं. बरोबर. तर हे याच्यामधून समजतं. म्हणजे अवघड वाटतंय परंतु आपल्या रोजच्या जगण्या मरण्याचा त्याची संबंध आहे. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न जिथं आहे तिथं फिजिक्स आहे, म्हणून सुरुवात फिजिक्स पासून केली. मला एक किस्सा सांगावा असा वाटतो की OTT प्लॅटफॉर्म वरती कुठला OTT प्लॅटफॉर्म मला आठवत नाही, पण इफ आय एम नॉट रॉंग अमेझॉन प्राईम आहे, त्याच्यावरती एक सिरीज आहे, अमेरिकन सिरीज आहे, बिग बँग थिअरी म्हणून. आणि त्याचा उल्लेख आपल्यात आहे. बिग बँग थिअरी बद्दल मांडणी केलेली आहे. बरोबर. ते फिजिक्सचा भाग आहे म्हटल्यावरती तो येणारच. तर बिग बँग थिअरी नावाचा तो एक शो आहे आणि त्याचे दोन कॅरेक्टर्स जे आहेत ना ते फिजिसिस्ट आहेत. एक प्रॅक्टिकल फिजिसिस्ट आहे आणि एक थेरॉटिकल फिजिसिस्ट आहे. आणि ते कसे येडे असतात, ते कसे दुनियेपेक्षा वेगळे असतात. आणि त्याच्यातला एक जे कॅरेक्टर आहे शेल्डन, तो इफ आय एम नॉट रॉंग तो थेरॉटिकल फिजिसिस्ट आहे. आणि त्याच्यासाठी जग हे फक्त फिजिक्सच आहे. म्हणजे तो म्हणतो की जगाची सुरुवात पण फिजिक्स पासूनच झालेली आहे आणि जगाचा अंत पण फिजिक्सनीच होणार. जो तुम्ही आता म्हणालात की ऍटम पासून सुरुवात झालेली आहे आणि तोच ऍटम आपण कशा पद्धतीने वापरतोय, जर त्याचा बॉम्ब झाला तर त्याच फिजिक्समुळे जगाचा नाश होणार. अगदी बरोबर आहे.